श्री गणेशाय नमः. आता दे जे अवधान, तुम्ही बोलाविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. तैसे मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू, ते आपुल्या परी अलंकारितू भलतया परी. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लागे काही, आता ग्रंथा चित्त दे झडकरी वेगा. या बोला निवृत्तीदासू, पाऊनी परमोल्लासू, म्हणे परिसया मना अवकाशू देऊनिया. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः, मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजयः. तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्राचे पूसतू, म्हणे संजया सांग मातू कुरुक्षेत्राची. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवाणी माझे, गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तेची येतुला अवसरी, काय की जत असे येरा येरी, ते झडकरी कथन करी मजप्रती. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा, आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख. तैसे हे घनदाट उठावले एकवट, जैसे उसळले काळकुट धरी कवण. तरी वडवानळू साधुकला प्रळयवाते पोखला, सागरू शोषुनी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नानाव्यूही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. ते देखून या दुर्योधने अव्हेरीला कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गजघंटा ते. पश्यतां पांडुपुत्राणाम् आचार्यं महतीं चमुं, व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखला, कैसे दळभरू उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते, रचिले आधी बुद्धिमंते द्रुपदकुमारे. जो का तुम्ही शिष्यापिला विद्या देऊनी कुरुठा केला, तेणे हा सैन्यसिंहू पाखरिला देख देख. अत्र शूरा महेश्वासा भीम अर्जुन समायुधी, युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आणि काही असाधारण, जे शास्त्रस्त्री प्रवीण, जे शास्त्रीधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढी पुरुषे भीम अर्जुना सारिखे, ते सांगेन कौतिके प्रसंगेची. एत युयुधानु सुभटू, आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू. दृष्टकेतुश्च कीतनः काशीराजश्च वीर्यवान्, पुरुजित कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजश्च वीर्यवान्, सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. चकितान् दृष्टकेतु काशीराज वीरविक्रांतु, उत्तमौजा नृपनाथो शैब्यतेख. हा कुंतीभोज पाहे, येथ युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादी राये हे सकळ देख.